संघ भारत संचालित पोलीस मित्र समितीच्या नवनिर्वाचित पदासाठी आता कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। या कार्यकारिणीमध्ये नरसिंहराव कट्टा जे आर्टिकल 21 या चॅनलचे मुख्य संपादक आहेत, त्यांना संघटनेच्या वतीने उपसचिव या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे। संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने त्यांना हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। संघटनेमध्ये ठाणे शहर सदस्य म्हणून सुनील मेहता नियुक्ती करण्यात येत आहे। संघटनेचे शहर अध्यक्ष अभिषेकजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना संघटनेचं नियुक्ती पत्र देऊन संघटनेत स्वागत करण्यात येत आहे। सर, काय सांगाल, पुरोगामी पत्रकार संघ भारत संचलित पोलीस मित्र समितीची ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर होते। आजही 2 सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मागेही 25 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपली स्वतःची नियुक्ती कोकण प्रदेश अध्यक्ष पदी तर आपल्या बाजूला अभिषेक शिंदे यांचे ठाणे शहर अध्यक्ष, त्याचबरोबर इरफान कुरेशी यांची सचिव आणि बागे उपाध्यक्ष सदस्य यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। काय नेमकं प्रकरण आहे आणि पोलीस समिती ही जी संघटना आहे ही ठाण्यामध्ये कशा प्रकारे काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस मित्र समितीची वाटचाल कशी असेल? नमस्कार, मी राजेश चव्हाण, कोकण अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ पोलीस समितीचा मध्ये मी सध्याला अध्यक्षपदी आहे। आणि हे जे पोलीस मित्र जे आपण जे सर्व नियुक्ती केली जाते त्या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की जे काय ठाणे जिल्ह्यामध्ये पोलिसांना एक सपोर्ट आणि पत्रकारांना एक सपोर्ट की कोणावरती अन्याय झाला पत्रकारांवरती तरी आमची पोलीस ही जी समिती आहे ती तिथे उभी राहणार आहे। आणि जे काय पोलीस आहेत ते सर्वच पोलीस काय खराब नाही आहेत, जे चांगली पोलीस आहेत त्यांच्यासाठी पण काही जर का अन्याय अत्याचार त्यांच्यावरती झाला तरी आमची ही समिती आहे ती उभी राहणार आहे। आणि आमची टीम आहे सर्व माझी पुरोगामी पत्रकार संघाची पोलीस मित्राची, आणि सर्व पदाधिकारी त्यावेळेस त्या जे काय अडचण येईल पोलिसांवरती आणि पत्रकारांवरती त्यावेळेस ते उभे राहतील। पोलीस मित्र समितीमध्ये काम करत असताना ज्या अडचणी येतील, काही लोकांचं विरोधी होईल, पत्रकार असताना आपण पोलीस मित्र कसे त्यांना आपण कसे सामोरे जाल, त्यासाठी सुरुवातीला आम्ही CP ऑफिसला जे कमिशनर आहेत त्यांना आम्ही लिगली लेटर देणार आहोत, परत जॉईंट CPला पण, आणि मुंबईचे जे DY आहेत त्यांच्यासाठी पण एक लेटर दिलं जाईल की आम्ही लिगली याच्यामध्ये काम करत आहोत आणि याच्यावरती आमच्यावरती कोणी बोर्ड दाखवता कामा नये आणि आमच्यावरती कुठले केसेस होता कामा नये, तरी हे पोलीस जे खातं आहे ते आम्हाला सपोर्ट करेल। ठाण्यातील पत्रकारांना काय संदेश द्याल? पोलीस मित्र समितीमध्ये जॉईन होण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ हे कशा पद्धतीने काम करते, त्यांचे काय कायदे, काय ठाण्यातल्या पत्रकारांना थोडक्यात काय मार्गदर्शन कराल? मी जे ठाण्यातले जे पत्रकार आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांच्यावर ज्या केसेस होतात खंडणीच्या, अजून कुठले त्यांना अडकवलं जातं कुठल्या केसेसमध्ये, त्यासाठी हे जे पोलीस मित्र आहे पुरोगामी पत्रकार संघ संचालित ही पोलीस ही कमिटी आहे तर त्यांच्यासाठी आमची ही कमिटी उभी राहील सपोर्टसाठी। सर, काय सांगाल, पुरोगामी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीच्या माध्यमातून ठाणेकरांना काय आवाहन कराल? हे बघा, ही पुरोगामी पत्रकार संघ ही एक जुनी संघटना आहे। यांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सदस्य आहेत आणि ही पत्रकारांसाठी डेडिकेट काम करते। आता पोलीस मित्र समितीचा एक विचारधारा अशी आहे की जनतेचा आणि पोलिसांचा हा मेळ जमला पाहिजे। पत्रकारांचा आणि पोलिसांचा कुठे संघर्ष होऊ नये, वैचारिक संघर्ष होऊ नये, कायदेशीर संघर्ष होऊ नये, एक समाजाशी ताळमेळ राहावा, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आणि एक उत्कृष्ट भारत घडावा, हा या मागचा नक्कीच उद्देश आहे। मी अभिषेक शिंदे, ठाणे शहराची जबाबदारी पोलीस मित्र समितीसाठी मला संपूर्ण कार्यकारिणीने सोपवण्यात आली आहे। नक्कीच मी त्यासाठी यथायोग्य प्रयत्न करेन आणि सर्व मेंबर आणि सर्व सभासदांची साथ असेल तर नक्कीच ही एक यशस्वी वाटचाल असेल ठाण्यासाठी, ठाणे शहरासाठी, ठाण्यातील सर्व पत्रकारांसाठी म्हणा आणि ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी म्हणा, राजकीय लोकांसाठी म्हणा।
एक चांगली विचारधारा घेऊन आपण याच्यामध्ये आलेलो आहे. बऱ्याचदा कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु या संपूर्ण विषयाची जेव्हा आम्ही कामाला सुरुवात करू त्यावेळेला प्रत्यक्ष दिसेलच ठाणेकरांना आणि ठाण्यातील अन्य पत्रकारांना की पोलीस मित्र समिती किती सकारात्मक काम करते. यामागे कुठलाही स्वार्थ नाही आहे, एक सामाजिक दृष्टिकोन आहे, हे एक समजून घ्यावं. आणि मी माझं बोलून इथेच थांबतो. मराठी हिंदी। सर, क्या कहना चाहोगे पुलिस मित्र समिति की ओर से ठाणेकरों को, पत्रकारों को क्या संदेश देना चाहोगे? मैं इरफान कुरैशी, प्रोग्रामी जो पत्रकार हमारा जो स्थापना हुआ है यहाँ पर, उसका मैं थाना जिला सचिव हूँ। हमारे संगठन में जो भी लोग जुड़े हैं वो किसी ना किसी विश्वास के साथ में जुड़े हैं और कई लोग अभी जुड़ रहे हैं। तो मैं यही कहना चाहूँगा कि जो पुलिस मित्र संगठन में जो आ रहे हैं और हमारे जो संगठन से जो जुड़ रहे हैं, तो हमारे संगठन से जुड़ने का और आगे चलकर जो काम करने का माध्यम यही है कि पुलिस को हम सहकारी अच्छे तरह से करें और पुलिस का भी जो हमारे रिलेशन द्वारा जो हम प्रेस द्वारा जो प्रेस कॉन्फ्रेंस जो अटेंड करते हैं और कुछ भी हमारी ऐसी वार्तालाप होती है सोशल एक्टिविटीज को लेके, तो हमारा जो भी काम रहता है जनता के माध्यम से उसमें हमारा पुलिस का एक अच्छा योगदान रहना चाहिए। इस तरह से हम अपनी संगठन को आगे बढ़ा रहे हैं और मेरा सभी पत्रकारों से ये आह्वान है कि कमेटी चाहे कोई भी हो, नियुक्ता आप किसी भी संगठन में हो, लेकिन आपका कार्य मान्य रखता है और संगठन मान्य नहीं रखती है। कई संगठनों पे लोग उंगली उठाते हैं। तो मैं ये कहना चाहूंगा इस अपने चैनल के माध्यम से कि अपने काम को आगे करें और जितना हो सके हमारे में एक यूनिटी बनाए रखे और पुलिस डिपार्टमेंट से भी एक अच्छा व्यवहार रखें। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, ठाणे में पूर्वगामी पत्रकार संघ संचालित पुलिस मित्र समिति की स्थापना हुई है। बहुत ही मेंबर यहाँ पे इच्छुक है आने के लिए, उनको क्या कहना चाहोगे? सबसे पहले तो मैं प्रोग्रामी पत्रकार संघ के जो वरिष्ठ विजय सूर्यवंशी सर है, मैं उनका धन्यवाद कहता हूं और साथ ही हमारे राजेश चौहान सर है जिन्होंने हमें इस काबिल समझा। मेरा नाम ऐनुल शेख है और मैं प्रोग्रामी पत्रकार संघ का उपाध्यक्ष नियुक्त किया गया हूं और मेरी जो संस्था है इन्होंने मुझे जो भार दिया है, मेरी कोशिश है कि जितने भी लोग हमारे साथ जुड़ रहे हैं इनसे भी ये मेरा एक अनुरोध है कि मिलजुल कर साथ करते हैं, मिलकर काम करते हैं और जो पुलिस मित्र समिति है उसको साथ लेके चलते हैं, क्योंकि शासन प्रशासनिक तौर पर आज आए दिन हमारे पास जितने भी प्रॉब्लम्स आते हैं, लोग जो हमसे शेयरिंग करते हैं, उनका असल मकसद ये होता है कि सबसे पहले उनका काम महानगर पालिका में, बाद में पहले पुलिस प्रशासन से सामना होता है। तो हम पत्रकार होने के नाते मित्रता बढ़ाते हैं और पुलिस संघ को साथ लेके चलते हैं। तमाम ही मेरे जितने भी संघ में जुड़ने वाले जो लोग हैं उनका मैं वेलकम करता हूं और उन्हें भी ये कहता हूं कि आइए साथ में मिलकर हम मिलजुल कर काम करते हैं और प्रोग्रामी मित्र संघ को आगे बढ़ाते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र या समितीमध्ये आज 2 जणांना नियुक्ती करण्यात आलेली आहे। सर्व कमिटी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो। दिलेला वेळ आणि आपण काढलेला वेळातला वेळ यासाठी संघटनेकडनं आणि पोलीस मित्र समितीकडनं आपले आभार। आजचा कार्यक्रम या ठिकाणीच अध्यक्षाच्या, कोकण प्रदेश अध्यक्षाच्या आणि संघटनेच्या ठाणे शहर अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली समाप्त झाला असं मी जाहीर करतो। जय हिंद, जय हिंद, जय संविधान। पुरोगामी पत्रकार संघाचा विजय असो, पोलीस मित्र समितीचा विजय असो।